आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विधेयक मंजुरी संदर्भात राष्ट्रपती आणि राज्यपालांना वेळेचं बंधन नाही असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। राज्यपालांच्या विद्वत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही असंही कोर्टाने म्हटलंय। पण आता राज्यपाल दीर्घकाळ विधेयक रोखू शकत नाहीत असंही कोर्टाने म्हटलंय। शिवाय दीर्घकाळ विधेयक रोखून धरल्यास कृतीचे आदेश कोर्ट देऊ शकतं। राज्यपालांनी विधेयक रोखणं घटनात्मक तत्वांच्या विरोधात असेल। विधेयकांमध्ये चुकीचे आढळल्यास ते विधिमंडळामध्ये परत पाठवलं पाहिजे असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। आणि याच विरोधात आता सामनातनं टीका करण्यात आलेली आहे। दरम्यान राज्यपालांसोबतचा संघर्ष पुन्हा अटळ असल्याचं सामनानं म्हटलंय। तर राज्यपालांचा कला पव्यय हा जो आहे तो शेवटी राज्याच्याच मुळावर येईल असंही सामनातून म्हटलंय। कोर्टाचा आदेश विरोधी सरकारांच्या बोकांडी बसण्याची भीती आहे। आदेश हा राज्यपालांसोबतचा संघर्ष पुन्हा अटळ असल्याचं सामनात म्हटलंय। आपण सविस्तर पाहूयात काय नेमकं सामनात म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयानं राज्यपालांच्या कालमर्यादेचे घोडे गंगेत न्हाले होते। तर आता ते पुन्हा विरोधी सरकारांच्या बोकांडी बसण्याची भीती आहे। शिवाय त्यांचा राज्यपालांबरोबरचा संघर्ष सुद्धा पुन्हा एकदा अटळ झालाय। विरोधी पक्षांच्या राज्य सरकारांविरोधात तेथील राज्यपाल सत्ता पक्षांचे राजकीय हस्तक्षेप म्हणूनच कसे काम करतात हे मोदी राजवटीमध्ये वारंवार अनुभवतायत। विरोधी पक्षांच्या सरकारांची सर्व बाजूंना कोंडी करण्यासाठी राज्यपाल पदाचा सर्रास गैरवापर केला जातोय। अनिश्चित काळ म्हणजे नेमका किती हे कसं ठरणार आणि तो कोण ठरवणार, याच पळवाटेचा गैरफायदा विरोधी सरकारांच्या अडवणुकीसाठी घेतला जात होता। तो थांबला असं वाटत असतानाच आता नव्या निकालानं तोच खेळ पुन्हा सुरू होऊ शकतोय। कालमर्यादा हाच तर विरोधी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षाचा मूळ मुद्दा आहे। ही गले की हड्डी या निकालाचे तशीच राहण्याची भीती आहे अशी टीका सामनातनं करण्यात आलेली आहे सरकारवर। दरम्यान आता वळूयात पुढच्या बातमीकडे। टक्केवारी मिळत नसल्यामुळे डीपीडीसीचा निधी थांबवला असा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय। तर खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर हा आरोप केलाय। पालकमंत्री गोरेंवर टक्केवारीचा आरोप करणं म्हणजे जिभेला हाड नाही हे सिद्ध करणं असं यावर भाजप आमदार देवेंद्र कोठे हे म्हणाले। एवढे पालकमंत्री बघितले पण कधी कोणी कोणत्या पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांची डीपीडीसीची निधी थांबवली नाहीये, कधीच नाही। हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची, धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी, आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली का? कारण महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून। तुम्ही विचार करा किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण करताय। पालकमंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप तुम्ही करताना तुमच्या जिभेला हाड नाहीये हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलंय। वास्तविक पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी मिळालेला आहे। तुमचं सरकार असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिलेला नाहीये, त्याचा तुम्ही खंडन किंवा खुलासा करू शकलेला नाहीयेत। आणि उठसूट फक्त तुम्हाला निधी तुमच्या लेटर पॅड वरती दिलेल्या पत्राला निधी मिळत नसल्याचं दुःख तुमच्या मनामध्ये आहे आणि तो राग तुमच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही असे बिनबुडाचे आरोप करता। आता एक ब्रेकिंग न्यूज। तर पार्थ पवारांचं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट। तेजवानींच्या चौकशीनंतर आज सह्या करणाऱ्या 275 जणांची चौकशी होणार आहे। पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 जणांची आज चौकशी होईल। दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानींची काल 6 तास चौकशी करण्यात आली आणि काल तेजवानी यांची चौकशी झाल्यानंतर आज मूळ वतनदारांची सुद्धा चौकशी होणार आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी काय खुलासे होतात तेही पाहणं महत्त्वाचं असेल। पॉवर ऑफ अटर्नी कोणत्या अटींवर दिली किंवा मोबदला मिळाला का, यासह त्यांना काही आमिष दाखवण्यात आलं होतं का, याची आज चौकशी होणार आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमके काय खुलासे या प्रकरणामध्ये आता होत आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परवा सुद्धा शीतल तेजवानींची साडेता बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मुठे समितीच्या अहवालातील निरीक्षण आता समोर आलंय। दस्त नोंदणी करताना जागेचा ऑनलाईन उतारा पाहिला नाही, बंद झालेला जुना सातबारा दस्तला जोडण्यात आला, यासह उद्योग संचालनालयाचे पात्रता प्रमाणपत्र नसल्याचंही समोर आलंय।
उद्योग संचालनालयाचं हे पात्रता प्रमाणपत्र नसताना मुद्रांक शुल्क कमी करून दस्त नोंदणी केली गेली। जुन्या 7/12वर खरेदी करण्यात आल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। मुठे समितीचा हा अहवाल विभागीय आयुक्तांना आता सादर करण्यात आलाय आणि त्यामधल्या या सगळ्या गोष्टी आता समोर आल्यात। अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, सविस्तर सांगा, काय नेमकं या अहवालातून समोर आलंय? सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती। या संपूर्ण मुडवा जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी 7 दिवसात या समितीला अहवाल देणं बंधनकारक होतं आणि त्यामुळे 2 दिवसांपूर्वीच मुठे समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर झालेला आहे। मात्र या अहवालातील काही महत्वपूर्ण निरीक्षणं आता समोर आलेली आहेत, ज्यामध्ये जुन्या 7/12 उतार्यावरती या मुडवा जमिनीचं जे काही खरेदी खत आहे ते करण्यात आलेलं आहे। जो ऑनलाईन उतारा आहे, कारण सध्या ऑनलाईन उतार्यावरती खरेदी केली जातात, तो ऑनलाईन उतारा बघितला गेला नाहीये। जुन्या 7/12 उतारावरती खरेदी खत करणं हा म्हणजे अतिशय सरकारची दिशाभूल करणं अशा पद्धतीचं हे खरेदी खत करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच मुद्रांक शुल्क कमी करण्यासाठी ॲमिडियन कंपनीकडून जे उद्योग विभागाला एक पत्र पाठवण्यात आलं होतं, ज्यामध्ये IT कंपनी आम्हाला त्या जागेवरती स्थापित करायची। नक्कीच, धन्यवाद योगेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।